दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोढा समितीच्या शिफारशी आणि त्याच्या अंमलबजावणीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवी दिवस असल्याचं पवारांनी म्हटलं आहे। शरद पवार यांनी दिलेला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता स्वीकारला जाण्याची शक्यता आहे। पवारांनी 2 आठवड्यांपूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता, पण एमसीएच्या कार्यकारिणीने तो स्वीकारलेला नाही। आज अनुराग ठाकूर यांच्या हकालपट्टीनंतर लोढा समितीच्या शिफारशींबाबत सुप्रीम कोर्ट अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय। About Mumbai, it is the saddest day for the Mumbai cricket. Mumbai Cricket Association is the association which has won the Ranji Trophy 44 times out of 46 and provided practically most of the eminent players to India. Yes, sir. And also provided excellent infrastructures in the country. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आहेत। मेघा, पवारांचा राजीनामा स्वीकारला जाण्याची कितपत शक्यता आता आहे? अमोल, सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना पदावरून दूर केल्यानंतर आता एमसीएचा राजीनामा दिलेल्या शरद पवारांचा जो राजीनामा आहे तो देखील कार्यकारिणी आता संमत करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। 2 आठवड्यांपूर्वी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर एमसीएच्या कार्यकारिणीनं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बीसीसीआयवरील निर्णयानंतर कार्यकारिणी बैठक घेऊन शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असं स्पष्ट केलेलं। आता सुप्रीम कोर्टाने थेटच अध्यक्ष आणि सेक्रेटरींना पदावरून दूर केल्यानं हा संकेतही एमसीएला मिळालेला आहे की आता तुम्हालाही ते नियम लागू करावे लागतील आणि त्याचमुळे शरद पवार यांचा राजीनामा देखील मंजूर होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। याच आठवड्यामध्ये मुंबई क्रिकेट संघटना आहे ती कार्यकारिणीची बैठक घेईल आणि त्यामध्ये शरद पवार यांचा राजीनामा मंजूर केला जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। याखेरीज केवळ शरद पवारच नाही तर इतरही अनेक असे काही पदाधिकारी आहेत मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये की ज्यांचे नियमांच्या बाहेर त्यांची नियुक्ती झालेली आहे। केवळ माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि उन्मेष खानविलकर हे 2च अशा व्यक्ती आहेत की ज्या नियमाअंतर्गत ते पदावर नियुक्त झालेले आहेत। त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांचं भविष्य देखील त्यांच्या भविष्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एवढंच नव्हे तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शेळके अजूनही अध्यक्ष आहेत, त्यांनाही त्या पदावरचा राजीनामा द्यावा लागेल आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या भविष्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। अमोल, धन्यवाद मेघा या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।